स्टार्ट. उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेचे कलम 324, 323, 504, 506 सह कलम 34 अन्वये दोषारोप ठेवून खटला चालविण्यात आला. परिच्छेद. अभियोग पक्षाची थोडक्यात हकीकत पुढीलप्रमाणे. फिर्यादी ऋषिकेश हे मुंगशी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथे त्यांचे कुटुंबियासह राहत असून शेती व्यवसाय करतात. दिनांक 6/4/2021 रोजी सायंकाळी 7 वाजताचे सुमारास फिर्यादी मुंगशी येथून सुपा MIDCतील पेट्रोल पंपावर त्यांचेकडील TVS कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH16BT 5636 मध्ये पेट्रोल भरण्याकरिता सुपा MIDCतून सवेरा चौकातून पंपावर जात असताना फिर्यादीच्या कंपनीतील तन्मय व त्याचे वडील व इतर 2 अनोळखी इसमांनी फिर्यादीस थांबवून किरकोळ भांडणाचे कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तन्मय याने त्याचे हातातील काठीने हातावर पायावर मारहाण केली व तन्मय याचे वडिलांनी तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुझे हातपाय तोडतो असा दम दिला. तेव्हा फिर्यादी मोठ्याने ओरडल्याने आरोपी त्याचे 2 मोटरसायकलवर बसून निघून गेले. त्यानंतर फिर्यादीने सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 113/2021 भारतीय दंड विधान संहितेचे कलम 324, 323, 504, 506 सह 34 अन्वये नोंदवला. गुन्ह्याचा तपास SD ओहोळ पोलीस नाईक यांनी केला. तपासादरम्यान त्यांनी साक्षीदारांचे जबाब त्यांच्या सांगण्याप्रमाणे नोंदविले. घटनास्थळाचा पंचनामा केला. वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत केले आहे. तपासाअंती आरोपींविरुद्ध पुरेसा पुरावा आल्याने त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. आरोपीवर निशाणी क्रमांक 10 अन्वये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 324, 323, 504, 506 सह 34 अन्वये दोषारोप निश्चित केले. आरोपींनी ते निशाणी क्रमांक 11 ते 12 अन्वये नाकबूल केले व खटल्यास सामोरे जाण्याची तयारी दर्शविली. आरोपींविरुद्ध सबळ पुरावा न आल्याने आरोपींची जबानी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313(1)(ब) नुसार नोंदविण्यात आली नाही. सरकारी वकिलांचा युक्तिवाद. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद उपलब्ध तोंडी व कागदोपत्री पुराव्यावरून न्यायालयाच्या निदर्शनास खालील मुद्दे उपस्थित होत असून त्यावरील निष्कर्ष खालील कारणांसहित नोंदविले आहे. आरोपी विरुद्ध ठेवलेले दोषारोप सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षातर्फे निशाणी क्रमांक 17 वर साक्षीदार क्रमांक 1 फिर्यादी यांचा जबाब नोंदविला. अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ऐकला व आरोपीतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये असे सांगितले की योग्य त्या गुणदोषावर सदर केसचा निकाल व्हावा. आरोपीतर्फे त्यांच्या विधिज्ञांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये असे सांगितले की आरोपी विरुद्ध सदर केसमध्ये कोणताही पुरावा अभिलेखावर आलेला नाही. त्यामुळे आरोपी हे निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहे. परिच्छेद. सरकारी पक्षाची कथने पाहता फिर्यादी ही महत्त्वपूर्ण साक्षीदार आहेत. फिर्यादी यांच्या निशाणी क्रमांक 17 वरील कथनानुसार
आरोपी त्यांचे मित्र आहेत. घटनेची वेळी ते कोणत्या कंपनीत होते हे आठवत नाही. घटना किती तारखेला घडली हे आठवत नाही. त्यांच्या गाडीचा नंबर त्यांना माहीत नाही. घटनेत त्यांना लागले नव्हते. त्यांचे कोणाशी भांडण झाले नव्हते. भांडणाचे संदर्भात त्यांनी फिर्याद दाखल केली नव्हती. त्यांना फिर्याद दाखवण्यात आली असता त्यावर त्यांची सही असल्याचे व त्यातील मजकूर त्यांनी सांगितला नसल्याचे सांगितले. वरील फिर्यादी यांच्या पुराव्याचा विचार करता त्यांनी घटना किती तारखेला घडली हे आठवत नसल्याचे सांगितले असून त्यांना घटनेत लागले नसल्याचे व त्यांचे कोणाशी भांडण झाले नसल्याचे सांगितले आहे व त्यांनी भांडणाचे संदर्भात फिर्याद दाखल केली नसल्याचे सांगितले आहे. सरतपासात फिर्यादीने अभियोग पक्षास सहाय्यक ठरेल असे कथन केले नाही व त्यांचे उलट तपासात फिर्यादीने त्यांना जबाबातील अधोरेखांकित भाग अ वाचून दाखवण्यात आला असता तशी फिर्याद त्यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिली नव्हती असे सांगितले आहे. फिर्यादीचा पुरावा पाहता त्यांचा पुरावा आरोपीविरुद्ध केस सिद्ध करण्यासाठी पूरक ठरत नाही. परिच्छेद आरोपींनी जरी घटनास्थळ पंचनामा व वैद्यकीय प्रमाणपत्रातील मजकूर मान्य केला असला तरी फिर्यादीचा पुरावा पाहता त्यामध्ये फिर्यादीस मारहाण झाल्याबाबत व शिवीगाळ केल्याबाबत व धमकी दिल्याबाबत ठोस पुरावा आलेला नाही. त्यामुळे वरील पुरावा पाहता भारतीय दंडविधान मधील कलम 324 व 323 खालील गुन्हे हे आरोपीविरुद्ध संशयापलीकडे साबित होत नाहीत. तसेच आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी केली याबाबतही काही पुरावा अभियोग पक्षातर्फे साक्षीदारांच्या पुराव्यात आलेला नाही. त्यामुळे भारतीय दंडविधान मधील कलम 504 व 506 खालील गुन्हा आरोपीविरुद्ध संशयापलीकडे साबित होत नाही. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की निशाणी क्रमांक 16 वर फिर्यादी व आरोपी यांनी त्यांच्यामध्ये तडजोड झाली असल्याची पुरसीस दाखल केली होती. फिर्यादी यांची साक्ष अभियोग पक्षासाठी महत्त्वाची आहे. मात्र त्यांची साक्ष पाहता आरोपीविरुद्ध गुन्हा साबित होण्याइतपत सबळ पुरावा आलेला नाही. फिर्यादीने दाखल केलेली फिर्याद संशयापलीकडे साबित झालेली नाही. स्टॉप. हाँ काय आई आई